student, how are you? Now we are going to study about the English paper for first year and its weightage of marking. तर आपण पाहू यावेळेस की हा जो विषय आहे आपल्याला फर्स्ट इयरला तुम्हाला हा विषय आहे कम्युनिकेशन अँड प्रोफिशियन्सी इन इंग्लिश F4 हा याचा कोड आहे. F म्हणजे फर्स्ट इयर. तर पहा कम्युनिकेशन म्हणजे भाषा संप्रेषण व प्रभुत्व. तर हा जो विषय आहे याची मार्किंग पाहूया आपण आता कशा प्रकारे आपल्याला यावर्षी आहे. तर पहा याच्यामध्ये 4 युनिट्स आहेत अँड प्रत्येक युनिटला जे मार्क्स आहेत ते सांगतो. पहिलं युनिट पहा, फर्स्ट युनिट दॅट इज नेचर ऑफ इंग्लिश लँग्वेज. 10 मार्क्स फॉर समेटिव्ह, 10 मार्क्स फॉर फॉर्मेटिव्ह. समेटिव्ह म्हणजे काय, संकलित, आणि फॉर्मेटिव्ह म्हणजे काय, मराठीमध्ये याला आकारिक म्हणतात. समेटिव्ह सोप्या भाषेत सांगू आपण याला थेरी. म्हणजे तुम्हाला यामध्ये 10 मार्क्सची थेरी आहे आणि 10 मार्क्सचं प्रॅक्टिकल राहील. ठीक आहे. सेकंड युनिट दॅट इज फोनिक्स अँड फोनिमिक अवेअरनेस इन इंग्लिश. 10 मार्क्स थेरी, 20 मार्क्स प्रॅक्टिकल. स्पीकिंग अँड लिसनिंग इन इंग्लिश लँग्वेज. 10 मार्क्स theory, 20 marks practical. Fourth unit that is grammar and vocabulary of English language. 10 marks theory and 10 marks practical. अशा प्रकारे टोटल थेरी ही 40 मार्क्सची म्हणजे 40 मार्क्सची आहे आणि प्रॅक्टिकल 60 मार्क्सचं आहे. तर 40पैकी तुम्हाला पास व्हायला 50% मार्क म्हणजे 20 मार्क्स, फक्त 20 मार्क्स पास व्हायला तुम्हाला पाहिजे. तर अशा पद्धतीने याचं स्वरूप आहे पेपरचं. आणि पहिल्या युनिटमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते पाहूया. तर पहिलं युनिट आहे नेचर ऑफ इंग्लिश लँग्वेज. यामध्ये व्हॉट इज अ लँग्वेज, प्रिन्सिपल ऑफ लँग्वेज लर्निंग. तर याच्यामध्ये सब पॉईंट्स आहेत पहा. व्हॉट इज लँग्वेज, भाषा म्हणजे काय, प्रिन्सिपल्स ऑफ लँग्वेज लर्निंग, भाषा अध्ययनाची तत्त्व कोणकोणती आहे त्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. सेकंड आहे कम्युनिकेटिव्ह अप्रोच टू इंग्लिश लँग्वेज. कम्युनिकेटिव्ह अप्रोच द्वारे इंग्रजी भाषेचं आपण कशी शिकू शकतो याची माहिती घ्यायची आहे. कम्युनिकेशन संप्रेषण, दळणवळण ज्याला म्हणतो आपण. थर्ड आहे स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश लँग्वेज दॅट इज लेटर, सिलॅबल्स, वर्ड, फ्रेजेस, सेंटेन्स, सिंटॅक्स अँड सिमेंटिक्स. तर स्ट्रक्चर ऑफ यामध्ये इंग्रजी भाषेची रचना, लेटर, शब्द, सिलॅबल्स, वर्ड, फ्रेज, म्हणी, सेंटेन्स, वाक्य, त्यांची रचना आणि शब्दांचे अर्थ, या सर्वांची माहिती याच्यामध्ये आपल्याला थोडक्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे सब पॉईंट डिफरन्स बिटवीन इंग्लिश लँग्वेज अँड मदर टंग. काय फरक आहे हा थोडक्यात याच्यामध्ये सांगितण्यात आलेला आहे इंग्लिश आणि आपल्या मातृभाषेमध्ये. आणि चौथा पॉईंट आहे दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज, इंग्रजी भाषेचे महत्त्व. अशा प्रकारे याचं नेचर ऑफ इंग्लिश लँग्वेज यामध्ये हे सर्व घटक इन्क्लूड आहेत, समाविष्ट आहे. त्यानंतर सेकंड युनिट आहे फोनिक्स अँड फोनिमिक अवेअरनेस इन इंग्लिश. आता याच्यामध्ये स्पीच मेकॅनिझम म्हणजे आपण जे भाषा बोलतो याचं मेकॅनिझम, यामध्ये कोणकोणते घटक कार्य करतात हे याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये स्वरकोश, कंठकोश, फॅरिंग्स, लॅरिंग्स सर्वच आपल्याला, स्पीच ऑर्गन, टंग, टीथ आणि आपले सर्व बोलण्याचे जे अवयव असतात तोंडाद्वारे, श्वासन नलिका वगैरे, या सर्वांचा अभ्यास याच्या स्पीच मेकॅनिझम कसं चालते थोडक्यात याचा अभ्यास आहे, ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर पहा फोनेटिक्स अँड फोनेमिक अवेअरनेस दॅट इज PPA. तर याच्यामध्ये फोनेटिक्स उच्चारशास्त्र आणि त्याची माहिती थोडक्यात करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर साऊंड्स, प्रोनाऊन्सिएशन अँड स्ट्रेस, ध्वनी, उच्चार आणि त्यावर दिल्या जाणारे आघात, याचा भाषेमध्ये कशा प्रकारे उपयोग केला जातो आणि त्यामुळे काय परिणाम होतो याची माहिती याच्यामध्ये. आणि त्यानंतर आहे इंटोनेशन, राईज अँड फॉल, म्हणजे उतारांचे, आवाजांचे चढ उतार. तर हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. यानंतर थर्ड युनिट दॅट इज स्पीकिंग अँड लिसनिंग इन इंग्लिश लँग्वेज. यामध्ये ऑब्झर्वेशन अँड लिसनिंग इन इंग्लिश, निरीक्षण आणि श्रवण याबद्दल माहिती पाहिजे. त्यानंतर स्पीकिंग अँड कम्युनिकेशन. थर्ड आहे स्पीकिंग एटिकेट्स, बोलताना कोणकोणते एटिकेट्स, मॅनर, शिष्टाचार आपण पाळले पाहिजे याच्याबद्दल. आणि ट्रान्सलेशन, इंग्लिश टू मदर टंग अँड व्हाईस वर्सा, म्हणजे त्याच्या उलट, इंग्लिश टू मदर टंग, मदर टंग टू इंग्लिश, म्हणजे इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश, लाईक दॅट. त्यानंतर पहा फोर्थ युनिट आहे, याच्यामध्ये ग्रामर अँड व्होकॅब्युलरी ऑफ इंग्लिश लँग्वेज. याच्यामध्ये बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर,
ग्रामर नाही आहे आपल्याला, पण त्याचं बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर, वर्ड सेंटेन्स ग्रामर म्हणजे काय, वर्ड सेंटेन्स ग्रामर म्हणजे काय, स्ट्रक्चरल म्हणजे काय, फंक्शनल, याची थोडक्यात माहिती आहे. त्यानंतर आहे ग्रामर इनरिचमेंट ग्रामर इनरिचमेंट रूल्स अँड ॲप्लिकेशन. तर ग्रामर हे कशा प्रकारे आपल्याला वाढवता येईल, तर यासाठी रूल्स त्याचे आणि ॲप्लिकेशन उपाययोजना. आणि त्यानंतर आहे व्होकॅब्युलरी इनरिचमेंट, शब्दसाठा कसा समृद्ध करावा, त्यासाठी साईट्सवरचा उपयोग, जे पट्टीवर आपण शब्द लिहितो ते सर्व यामध्ये आहे. त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे डिक्शनरी इट्स ॲप्लिकेशन इन व्होकॅब्युलरी इनरिचमेंट. डिक्शनरीचा कशा प्रकारे आपल्या शब्दसाठ्यामध्ये वाढ करण्यासाठी, व्होकॅब्युलरीमध्ये इनरिचमेंट करण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल, याची सुद्धा माहिती याच्यामध्ये आपल्याला अभ्यासाची आहे. अशा प्रकारे हे 4 युनिट आहे. नेचर ऑफ इंग्लिश लँग्वेज, फोनिक्स अँड फोनेमिक अवेअरनेस इन इंग्लिश, स्पीकिंग अँड लिसनिंग इन इंग्लिश लँग्वेज, ग्रामर अँड व्होकॅब्युलरी ऑफ इंग्लिश लँग्वेज. या पद्धतीने आणि मार्किंगनुसार आपल्याला यावर्षी हा जो विषय आहे प्रोफिशियन्सी इन इंग्लिश लँग्वेज अँड कम्युनिकेशन, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नेचर ऑफ इंग्लिश लँग्वेज याबद्दल माहिती पाहू. ठीक आहे, धन्यवाद. ओके, थँक्यू.